मार्ग बनवला. तो प्रण पूर्ण करण्याची वेळ आली आहे. माझ्या बांधवांनो, मला माहित आहे की आपली सेना मूठभर आहे, पण या मूठभर सेनेत निष्ठेचे बळ आहे. तो महादेव म्हणाला की तो विष्णू म्हणाला, जा जा, तू निर्धास्तपणे पुढे जा, तुझे मनोरथ आम्ही पुरवू. तू चिंता करू नको. उद्या तुम्ही लढणार ते एकट्या रावण किंवा त्याच्या सेनेशी नाही, तर अधर्मावर धर्म म्हणून, अन्यायावर न्याय म्हणून आणि असत्यावर सत्य म्हणून. हे युद्ध सोपं नसतं. कधी वाटणार की हातातले शस्त्र खाली ठेवायचे, तर कधी वाटणार बस बस झालं आता हे. पण शस्त्र खाली ठेवण्याच्या आधी हा विचार करा की काय उत्तर देणार या जगाच्या प्रत्येक स्त्रीला, की अन्यायाविरुद्ध पराजित होऊन पुन्हा जिवंत कसा. म्हणूनच माझ्यासाठी लढू नका, तर त्या दिवसासाठी लढा की तुमची कथा सांगून माय लेकरांना मोठं करू. त्या दिवसासाठी लढा की कोणी कुठल्या स्त्रीवर हात टाकण्याच्या आधी त्या पुरुषाला तुमची आठवण येऊन त्या पुरुषाचा धडका फुटू.